नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपले चॅनल स्टडी विथ भारती मिस। आज आपण संत कृपा झाली ही संतवाणी बघणार आहोत। ही संतवाणी संत बहिणाबाई यांनी लिहिलेली आहे। संत बहिणाबाई यांचा जन्म 1668ला झाला आणि त्यांना देवाज्ञा 1700ला झाली। वारकरी संप्रदायातील संत कवयित्री होत्या त्या। संत तुकाराम हे त्यांचे गुरु होते, त्या शिष्या होत्या त्यांच्या। ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना त्यांनी प्रसिद्ध केल्या। संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो। भक्तिभावनेचा उत्कंठ आविष्कार हा त्यांच्या अभंगरचनेचा विशेष। प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारती उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे त्याचे वर्णन या संत कृपा झाली या संतवाणीमध्ये केलेला आहे। संत कृपा झाली इमारत फळा आली, संत देवे ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया। म्हणजे संत कृपा झाली इमारत फळा आली याचा अर्थ असा होतो की जेव्हा संतांची कृपा होते तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचे फळ भेटतं। म्हणजे त्यांनी जे जे आतापर्यंत देवाची भक्ती केली, संतांची सेवा केली, ह्या सर्व गोष्टीमुळे त्यांना ते फळ भेटले, म्हणून त्या म्हणतात की संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया। ज्ञानदेव महाराज हे अविरत विठ्ठलांचे भक्त होते आणि संत तुकाराम, संत बहिणाबाई हे सर्व ज्ञानदेवांचे शिष्य होते। नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवर। नामा म्हणजे नामदेव, नामदेव महाराजांनी हे सर्व रचिलं आणि त्याने रचिले ते आवर। त्यांनी ह्या सर्व अभंग, ओव्या, श्लोक हे सर्व त्यांनी रचिले आणि यांचे सर्वांचं आवर त्यांनी केलं। जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत। जनार्दन एकनाथ महाराज हे जणू जनार्दनच होते। खांब दिधला भागवत कारण त्यांनी भागवत हा ग्रंथ लिहिलेला आहे। तुम्ही एकनाथी भागवत ऐकला असेल, सार्थ भागवत ऐकला असेल, हे सर्व संत एकनाथांनी लिहिलं आहे, म्हणून त्यांना जनार्दन ही पदवी मिळाली आहे। तुका झालासे कळस भजन कसा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा। तुका झालासे कळस म्हणजे तुकाराम महाराजांना जेव्हा देवाज्ञा झाली तेव्हा ते भजनच करत होते, अभंग लिहित होते आणि बहिणाबाई म्हणे फडकती ध्वजा। बहिणाबाईंनी सांगितलं की मी हे विठ्ठल नामाची ध्वजा नेहमी फडकवेल। निरूपण केले बोजा म्हणजे हे सर्व मी ध्वजा फडकवत देवाचे नाव घेतच सर्व संपन्न करेल। ही संतवाणी सकल संतगाथा खंड 2 यातून घेतलेली आहे आणि हे कोणी रचिली म्हणजे लिहिलेली आहे संत बहिणाबाईचे अभंग यातून घेतलेली आहे। अभंग क्रमांक 32 आहे। संपादक प्राध्यापक डॉक्टर र.रा. गोसावी। आता आपण स्वाध्याय बघू। स्वाध्याय कळस चढवणारे कोण होते? वारकरी संप्रदायाचा कळस कोणी चढवला? तुका झालासे कळस,
तुकाराम महाराज. तर काय येईल आन्सर? तुकाराम महाराज. तुका झालासे कळस. तुकाराम महाराज. कळस चढवणारे कोण आहे? तुकाराम महाराज. पाया रचणारे कोण आहे? पाया रचणारे कोण आहे? ह्या सर्वाचा पाया कोणी रचला? ज्ञानदेवे रचिला पाया. कोणी रचिला? ज्ञानदेवांनी पाया रचला आहे. ज्ञानदेवे रचिला पाया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्व आन्सर्स या संतवाणीतच मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही संतवाणी व्यवस्थितरित्या लर्न करून घ्या. खांब होणारे कोण आहे? खांब होणारे कोण आहे? खांब जनार्दन एकनाथ. जनार्दन एकनाथ. भिंती उभारणारे? भिंती उभारणारे कोण आहे? नामदेव महाराज. नामदेव महाराज. असं वारकरी संप्रदाय रूपे इमारत उभे करणारे साहित्यिक रूपे संत कोण कोण आहेत? तुकाराम महाराज, ज्ञानदेव महाराज आणि शेवटी संत बहिणाबाईंनी ध्वजा फडकवलेली आहे. प्रश्न दुसरा. कंसातील उत्तराच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा. वारकरी संप्रदाय रूपी इमारती संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. पाया रचणे, आवर रचणे, आवार रचणे आणि खांब होणे, कळस चढवणे. परिसर प्रचाराने व्यापक केला, परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला. वारकरी संप्रदायाची स्थापना आणि संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. आता पाया रचणे या कंसातील कुठलं समर्पक उत्तर असं वाटतं तुम्हाला? पाया रचणे म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना हे त्याचा अर्थ होतो. म्हणून पाया रचणे याचा आन्सर आहे वारकरी संप्रदायाची स्थापना. वारकरी संप्रदायाची स्थापना. आवार रचणे म्हणजे परिसर प्रचाराने व्यापक केला. खांब होणे म्हणजे संप्रदायाच्या कृपेने बळकट केले. आणि कळस चढवणे म्हणजे परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला. हे शेवटचं आन्सर होतं. भावार्थधारित. तुका झालासे कळस, भजन कसा करा सावकाश. या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा. नंबर 2. ज्ञानदेवे रचिला पाया, उभा लिहिले देवालया. या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. भावार्थधारित आणि अभिव्यक्ती हे तुम्हाला मी होमवर्क म्हणून देत आहे.
नाही आलं तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्याचे तुम्हाला आन्सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. भाषाभ्यास. अलंकाराच्या संदर्भातील महत्त्वाचे शब्द पुढीलप्रमाणे असतात. अलंकार आपण मागील लेक्चरमध्ये 2 अलंकार अभ्यासले. आता याच्यात महत्त्वाचे शब्द असतात अलंकारामध्ये. नंबर 1 उपमेय. ज्याची तुलना करायची ते उपमेय. उदाहरणार्थ आंबा साखरेसारखा गोड आहे. आंबा हा गोड आहे, पण आपण खूप गोड असला आंबा की काय म्हणतो, आंबा हा साखरेसारखा गोड आहे. या उदाहरणात आंबा हे काय उपमेय आणि साखरेसारखा हे काय उपमा आहे. त्या आंब्याला कशाची उपमा दिली, साखरेची. साखर ही गोड असते म्हणून. नंबर 2 उपमान. ज्याच्याबरोबर तुलना करावयाची ते उपमान. उदाहरणात इथे साखर हे उपमान, म्हणजे ज्याच्याबरोबर साखर हे काय उपमान आहे, ही उपमा दिली ना, म्हणून आंबा साखरेसारखा गोड आहे. यात उपमान काय आहे, साखर. समान धर्म. 2 वस्तूत असलेला साखरेपणा किंवा 2 वस्तूतील समान गुणधर्म. तर कोणता समान गुणधर्म आहे आंबा साखरेसारखा गोड आहे याच्यात? एक आहे आंबा आणि दुसरी साखर. समान धर्म. 2 वस्तूत असलेला सारखेपणा आणि 2 वस्तूतील समान धर्म कोणता आहे, गोडपणा. साम्यवाचक शब्द. वरील साखरेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द हा कोणता आहे, सारखा. आंबा कशासारखा गोड आहे, आंबा साखरे सारखा गोड आहे. आपण म्हणू शकतो का आंबा साखरे गोड आहे, नाही. साखरा हा शब्द वापरल्यामुळे हा साम्यवाचक शब्द आहे. सारखा म्हणजे साम्यवाचक शब्द. खालील उदाहरणातील उपमेय, उपमान, साधम्य दर्शक शब्द व समान गुण ओळखा. नंबर 1. आता तुम्हाला हे उपमेय, उपमान, समान धर्म, साम्यवाचक शब्द हे कळालं आहे सर्वांना? कळालं आहे नाही हे मला कमेंटमध्ये तुम्ही कळवा. नसेल कळालं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये परत घेऊ. तसं कमेंटमध्ये तुम्ही मला सुचवा की मॅडम आम्हाला हे कळालं नाही, अलंकार तुम्ही आम्हाला परत शिकवा. मी त्यासाठी एक स्पेशल लेक्चर घेईल. ओके. तर यांनी खाली 3 उदाहरणं दिले आहे. आईचे प्रेम कशासारखे, सागरासारखे असते. आईचे प्रेम सागरासारखे असते. यात उपमेय काय आहे, यात उपमेय आहे आई. आई हे उपमेय. आणि उपमान काय आहे, सागर हे उपमान आहे. सागरासारखे म्हणजे उपमान. आणि याच्यात समान धर्म दाखवणारा शब्द कोणता आहे, सारखे. समान धर्म काय आहे, प्रेम आहे. प्रेम हे समान धर्म काय आहे, प्रेम आहे. आणि साम्यवाचक शब्द कोणता आहे, सारखे. आमच्या गावाचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत. तर याच्यात उपमेय काय आहे, उपमेय आहे गाव. उपमान काय आहे, कर्ण. आणि समान धर्म सारखे. आणि साम्यवाचक शब्द दानशूर हा साम्यवाचक शब्द आहे. राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे. यात उपमेय काय आहे, राधा. उपमान काय आहे, मधुर. आणि समान धर्म काय आहे, सारखा. आणि साम्यवाचक शब्द आहे, साम्यवाचक शब्द सारखा आहे आणि समान धर्म मधुर हा आहे. यामध्ये आपण मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण आ संत कृपा झाली यातला आ भाग बघितला. संत कृपा झाली संत बहिणाबाईंनी लिहिलेली आहे.
त्याचा तुम्हाला अर्थ समजून सांगितला आणि आपण यात स्वाध्याय घेतला आणि यात तुम्हाला जो होमवर्क दिला आहे तो तुम्ही कंप्लीट करा. नाही समजलं तर मी तुम्हाला त्यासाठी दुसरं लेक्चर घेऊन भावार्थधारित हे पूर्णपणे समजून सांगेल आणि अलंकारासाठी पण आपण एक स्पेशल लेक्चर घेऊ. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर नंबर 3 बेटा मी ऐकतो आहे हे चॅप्टर पूर्ण करू. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला रोज जे नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि हे लेक्चर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना पण थोडी मदत होईल.